माझे नाव आदित्य अमोल बोलते. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. माझा बोर्ड क्रमांक आहे 1. मी आज तुमच्या समोर एक वक्तृत्व सादर करत आहे. माझ्या भाषणाचा विषय आहे पुरोगामी महाराष्ट्रात जिजाऊंच्या लेखी असुरक्षित आहेत का. खरं तर हा भाषणाचा विषय बनावा हीच खूप दुर्दैवी अशी बाब आहे. हीच खूप दुर्दैवी अशी बाब आहे. आज आपण 21व्या शतकात असताना जी स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिचे करिअरही चांगल्या प्रकारे घडवत आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत तिचाही मोलाचा वाटा आहे. पण अशी परिस्थिती असतानाही आज आपल्याला स्त्री सुरक्षासाठी कायदे करावे लागतात. ही खूप निंदनीय अशी बाब आहे. या विषयावर भाषणाची तयारी करताना मला जाणवले की जिजाऊच्या लेकीच काय, जिजाऊ सुद्धा सुरक्षित नाहीये. जिजाऊ सुद्धा सुरक्षित नाहीये. आणि हे फक्त भारतातच नाही तर देशात बाहेरही आज एक स्त्री सुरक्षित आहे. अहो, आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आजही एका स्त्रीने फक्त चूल आणि मूल हेच करावे असे वाटते. म्हणूनच एका स्त्रीवर घरात होणारा अत्याचार असो किंवा बाहेर होणारे बलात्कार असो किंवा तिला वेगवेगळ्या यातनांना सामोरे जावे लागते. असे का हो? अहो, एखाद्या स्त्रीवर जर अत्याचार झाला तिची बाजू समजून न घेता सर्व तिलाच दोष देतात, तिलाच बोलतात की रात्री बेरात्री ती बाहेर फिरते म्हणून अशा गोष्टी घडतात किंवा ती अधम कपडे घालते त्यामुळे अशा गोष्टी घडतात. अहो, मला सांगा यात किती सत्यता आहे? 2 वर्षाची अंगणात खेळणारी चिमुरडी, तिला मुलगा मुलगी यातला भेदभाव सुद्धा माहित नाही असा निष्पाप लेकरू, त्याला समाजात चालणारे वाईट विचार सुद्धा माहित नाही, वाईट विचार सुद्धा माहित नाही. हे निष्पाप लेकरू आपल्या अंगणात खेळत होतं आणि समोरून कोणी चॉकलेट द्यायला बोलावले. त्या निष्पाप बाळाला वाटलं आपल्याला रोज दिसणारे काकाच आहेत. त्यांनी आज आपल्याला खरोखर प्रेमाने चॉकलेट देत असतील म्हणून ते गेले आणि त्या बाळावर अत्याचार करून त्याची निर्मूल अशी हत्या केली. धरणी मातेलाही धाक फुटला असेल, डोंगरदऱ्या देखील हादरल्या असतील, डोंगरदऱ्या देखील हादरल्या असतील. इतक्या म्हणजे शब्द व्यक्त करू शकत नाही. अशा गोष्टी जर 2-3 वर्षाच्या लहान लेकरावर असं घडतं तर ते गोष्ट कुठे लागू पडते की स्त्रीने पूर्ण शरीरभर कपडे घातले पाहिजे, स्त्रीने पूर्ण शरीरभर कपडे घातले पाहिजे. अहो, ते निष्पाप लेकरू दिवसा आपल्या अंगणात खेळत होतं, रात्रीने अधम कपडे घातले होते. सगळं मूळ म्हणजे तिला समाजात चालणाऱ्या कोणत्याही गोष्टीची जाणीवही नव्हती. जर हे निष्पाप लेकरू या गोष्टीला बळी पडत असेल तर तुमच्या आमच्यासारख्या स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराची गिनती करणंच अवघड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा इतिहास असणारी आपली संस्कृती, तिथे प्रत्येक स्त्रीला देवीचा दर्जा दिला आहे. तिच्याकडे कधी वाईट नजरे न बघता तिला मान सन्मानाची वागणूक द्या अशी सांगणारी आपली संस्कृती आणि तेथे आज काय घडते. प्रज्ञाशील करुणा असा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घडवणारी रमाई, पायाला लागणारी घाण मनाला लागू देऊ नकोस असा संदेश देणारे छामचे आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रत्न देणारे जिजाऊ माता, अशा थोर माता जिजाऊ रामायण श्यामची आई यासारख्या माता खंबीर मिळत नाही जोपर्यंत जिजाऊच्या लेकी सुरक्षित राहू शकत नाही. अहो, प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजे की स्त्रियांचा मान राख, तुला या बहिणी आहे. आपली धर्म संस्कृती जोपासण्याची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. अहो, हा विषय फक्त भाषणापुरता किंवा बक्षिसापुरता मर्यादित न ठेवता आजपासून प्रत्येकाने आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजे, संदेश दिला पाहिजे की परस्त्रीचा मान राख. आणि तरच आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासारखा असेल आणि तरच आपल्या या स्वराज्यातील जिजाऊच्या लेकी सुरक्षित राहू शकतील. चला तर आज आपण एक प्रतिज्ञा घेऊ की आपण आपल्या परीने पूर्ण मेहनत घेऊ व आपल्या भारतातील, आपल्या देशातील, आपल्या महाराष्ट्रातील मुलींना, आपल्या आया बहिणींना, स्त्रियांना सुरक्षित ठेवू आणि कोणाला जर अत्याचार झाला त्यावेळी आवाज उठवू. शेवटी मला जाता एवढंच वाटते की प्रत्येक मुलीने, प्रत्येक स्त्रीने कणखर बनले पाहिजे, खंबीर बनले पाहिजे आणि कोणत्याही संकटातून मार्ग काढला पाहिजे आणि कोणत्याही संकटाला सामोरे गेले पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपते. जय हिंद, जय भारत, जय श्री